नागोठणे परिसरात भूमी अभिलेख कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं मयत व्यक्तीच्या नावानं बनावट कागदपत्र तयार करून सरकारी जमीन हडपण्याचा मोठा डाव उघडकीस आला आहे. सामाजिक कार्यकर्ते ताबिश शेर अली शेख यांनी या रॅकेटबाबत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे हसन मोहम्मद या व्यक्तीचा 2009 मध्ये मृत्यू झालेला असतानाही 2020 मधील एका मोजणी अर्जात त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या नावानं बनावट सही करण्यात आली. 7/12 उतारावरील नोंदीनुसार 21 गुंठे जमीन नागोठणे पुलाच्या जोड रस्त्यासाठी संपादित केलेली असताना आणि केवळ 7.5 गुंठे शिल्लक असताना संपूर्ण 28.50 गुंठे जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवण्यात आले. या प्रक्रियेत मूळ मुंबईतील जमीन मालकांची माहिती जाणीवपूर्वक लपवून त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार ताबिश शेख यांनी 17 मार्च 2026 रोजी या मोजणी विरोधात लेखी हरकत नोंदवली होती. मात्र रोहा भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक योगेश काटडे आणि मोजणी अधिकारी मनोज दर्वे यांनी या हरकतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. 24 मार्च 2026 रोजी पोलीस संरक्षणात ही बोगस मोजणी पूर्ण करण्यात आली. या दरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या तक्रारदाराला तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी मोजणी अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय. या बेकायदेशीर मोजणीनंतर तात्काळ लोखंडी पोल आणि ग्रीन नेट लावून जमिनीवर कब्जा करण्यात आला. विशेष म्हणजे उर्सच्या काळात या हडपलेल्या जागेवर तात्पुरते गाळे उभारून आर्थिक फायदा लाटल्याचा संशय आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी मनोज दळवे यांचे निलंबन करावे आणि समद अधिकारी, गुलजार अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते ताबिश शेख यांनी दिलाय. माझं नाव ताबिश शेख आहे. मी नागोठण्यामध्ये राहतो. सत्तार इब्राहिम दफेदार यांची जागा नागोठणे रिलायन्स सर्कलच्या समोर आहे. त्याचा सर्वे नंबर 132-1 आहे. यांची जागा 1988 मध्ये IPCच्या रस्त्याला संपादित झाली, पण यांच्या 7/12 किती जागा संपादित झाली हे कुठे मेन्शन न होता. ते त्यांची जागेची पॉवर ऑफ अटॉर्निटी माझ्याकडे आहे, त्याप्रमाणे मी मोजणी टाकली होती. सर्वे नंबर 132-1 ची ही मोजणी झाली 11 जून 2025 ला. यामध्ये मोजणीमध्ये आम्हाला मेन चेक करायचा होता रस्त्याला संपादित किती आहे आणि शिल्लक किती आहे. त्यामध्ये काही जागा शिल्लक राहिली, अंदाजे 2.25 गुंठे शिल्लक राहिली. ते आम्हाला 30 जून 2025 ला त्याचा डिमार्केशन देण्यात आला. पण डिमार्केशन मध्ये आमच्या बाजूला जसा आम्हाला समजून आला की बाबा गुलजार अधिकारीची जागा आहे, पण ह्यांनी मोजणी व्हायच्या आधीच तिथे खूप भराव केला गुलजार अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. तर त्यांचा बेकायदेशीर भराव 80% आमच्या जागेमध्ये आढळला. पण त्यामध्ये आमच्या जागेमध्ये आढळल्याप्रमाणे त्यांनी भूमी अभिलेख वारांबरोबर संगनमत करून असा म्हणजे आम्हाला कप्रत न मिळू दे वगैरे वगैरे खूप उशीर लावला. आम्ही वारंवार भूमी अभिलेख ऑफिसरकडे जात होतो की बाबा आमची कप्रत कधी देणार. आम्हाला टालमटाल करून म्हणजे कदाचित आमची मोजणी झाली जून महिन्यात 2025 ला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत आम्हाला काय पेपर देण्यात आले नाही. पण ऑक्टोबर रोजी आम्हाला असं समजून आला का आम्हाला नोटीस न देता आणि आजूबाजूवाले जे शेतकरी आहे आमच्या जमिनीला लागत त्यांना पण नोटीस नाही दिली आणि कजापा केला, डायरेक्ट कजापा झाला आणि आमच्या 7/12 सत्तार दफेदारचं नाव कमी झाला. हे आम्हाला जेव्हा समजून आला तेव्हा आम्ही थोडासा बॅकग्राऊंड मध्ये गेलो की बाबा आमच्या बाजूला नक्कीच गुलजार अधिकारीची जागा आहे का ते बघायला गेलो. त्यानंतर आम्हाला असं समजून आला की आमच्या बाजूला जी जागा आहे ते सर्वे नंबर 111-1 चा प्लॉट नंबर 12 आहे. जो मुंबईवाला आहे त्याचं नाव आहे हसन मोहम्मद आणि हा व्यक्ती 2009 मध्ये मयत झाला आहे. त्यामध्ये आम्ही थोडा अजून बॅकग्राऊंड मध्ये गेलो ते आम्हाला असं समजून आला गुलजार अधिकारी यांचे जे मोठे भाऊ आहे समद अधिकारी यांनी 1984 मध्ये सर्वे नंबर 111-1 चे टोटल 12 प्लॉट करून 1984 मध्ये पूर्ण जागा विकलेली आहे मुंबईवाली लोकांना जे मेमन आहेत.
ते असं आम्हाला समजून आलं की बाबा ह्यांचे खरेदी खत आजपर्यंत लाईव्ह आहेत, ह्यांचे सातबारे आजपर्यंत लाईव्ह आहेत, यांचे सातबारे आम्ही बघितले, खरेदी खत बघितले, हे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्यामध्ये जरा आम्ही अजून चौकशी केली ते आम्हाला असं समजून आला तर समद अधिकारींनी जेव्हा 1988 मध्ये ही जागा रस्त्यामध्ये गेली, ते गेल्यानंतर जेव्हा ऍक्विजिशन मोजणी चालू होती आयपीसीएल कंपनी जोर रस्त्यासाठी, त्या समद अधिकाऱ्यांनी मुंबईवाल्यांना जागा विकलेली ही माहिती लपून ठेवली. तर बाबा ही जागा माझीच असा आयपीसीएल कंपनीवाल्यांना सांगण्यात आलं, असा आम्हाला समजून आलेला आहे. त्यानंतर जेव्हा मोजणी झाली ते समद अधिकारीच्या नावाने एक नवीन सातबारा बनला, ज्यामध्ये 21 गुंठे रस्त्याला संपादित आणि 7.5 गुंठे शिल्लक आणि 21 असे सातबाऱ्यावरती नोंद आहे. हे सातबारा आमच्याकडे उपलब्ध आहे. नंतर 2020 मध्ये समद अधिकारींनी आपले छोटे भाऊ गुलजार अधिकारी यांची मुलगी रजिया मुझफ्फर मुल्ला, लग्नानंतरचं नाव, याला ती जागा 2021 मध्ये खरेदी खत करून विकत दिली आणि ह्यामध्ये लगतदार बनले आहेत ते गुलजार इब्राहिम खान अधिकारी. यांना पूर्ण पॉवर ऑफ ऑटॉर्निटी आपली त्यांची मुली त्यांनी दिली. नंतर जेव्हा आम्हाला समजून आला की 2020 ची जी समद अधिकारींनी मोजणी केली आहे त्यामध्ये मय्यत व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे, ज्याचं नाव आहे हसन मोहम्मद. हसन मोहम्मद नावाचा व्यक्ती ज्याची जागा 70 दफेदारांच्या बाजूला चिटकून आहे, ज्याचा सर्वे नंबर आहे 111-1 प्लॉट नंबर 12. हा व्यक्ती 2009 मध्ये मय्यत झाला आहे. तरी सुद्धा 2020 ला समद अधिकारीने जो ऍप्लिकेशन टाकला मोजणीसाठी त्यामध्ये त्याची सिग्नेचर केलेली आहे, त्याचं नाव आहे हसन मोहम्मद आणि त्याच्या पुढे त्याची सिग्नेचर केलेली आहे. मय्यत व्यक्ती 2009 ला जेव्हा मय्यत व्यक्ती आहे ते 2020 ला तो सिग्नेचर कसा करू शकतो, हे पुरावे आमच्याकडे आहेत सिग्नेचरचे. आणि त्यानंतर जे प्लॉटिंग केलेले आहेत पूर्ण 12 प्लॉट, त्यांचे पूर्ण नाव आहे, त्यांचे सातबारे जोडलेले आहेत 2020 ची मोजणीला. ती मोजणीचे पूर्ण पेपर आमच्याकडे आहेत जे समद अधिकारीने ऍप्लिकेशन टाकलं आहे. हा व्यक्ती मय्यत असून ह्यांनी सिग्नेचर कशी केली आणि ही मोजणी झाली कशी 2020 ची, आणि लगतदार जे आहेत ते सर्व मुंबईवाले आहेत. पण पेपर जेव्हा आम्ही बघितले चौकशी केली ते हे सर्व लोकांचा ऍड्रेस नागोठणे ठेवलेले आहे आणि सर्वांची सिग्नेचर उर्दू मध्ये केलेली आहे. म्हणजे हा समद अधिकारीकडून भूमी अभिलेखवाल्यांची संगनमत करून ही मोजणी केली 2020 ची आणि 20 नंतर 21 ला खरेदी खत केला. म्हणजे जी जागा शिल्लक राहिलेली ऍक्विजिशन नंतर ती जागा 7.5 गुंठे गुलजार अधिकारीची मुलगी रजिया मुझफ्फर मुल्लाला विकत दिली. विकत दिल्यानंतर ती चतुर्सीमा पण आमच्याकडे खरेदी खत मध्ये लिहिलेली आहे. तर बाबा गुलजार अधिकारीला कोणती जागा विकत दिलेली आहे रजिया मुझफ्फर मुल्लाला, ते ह्याची चतुर्सीमा आहे पूर्वेस पानसरे यांची मिलकत, नंतर पश्चिमेस अंतर्गत रस्ता म्हणजे जी ब्लॉटिंग करून रस्ता बनवतात तो, आणि दक्षिणेस कासम नूर मोहम्मद यांची मिलकत. कासम नूर मोहम्मद म्हणजे मुंबईवाला, ज्याचा प्लॉट नंबर 6 आणि 7 आहे सातबाऱ्यावरती. त्यानंतर उत्तरेस नागोठणे पोयनाड MIDC रोड, म्हणजे गुलजार अधिकारींनी जी बिल्डिंग बनवली आहे ती 7.5 गुंठ्यामध्ये बनवलेली आहे ऍज पर खरेदी खत. त्यानंतर हे सर्व माहिती आम्हाला माहित, आम्ही सर्व पेपर काढलेले आहे, सातबारे काढलेले आहे, हे सर्व आम्ही काढले. ते हे पेपर आम्ही जेव्हा आमच्याकडे आले ते आता आम्हाला असं समजून आला की गुलजार अधिकारी करून पण एक मोजणी टाकलेली आहे भूमी अभिलेख मध्ये, जी त्यांनी मोजणी टाकली नोव्हेंबर महिन्यात 2025 ला 12,000 भरून नोव्हेंबर महिन्यात मोजणी टाकली. जेव्हा आम्हाला समजून आला की गुलजार अधिकारींनी पण सर्वे नंबर 111-1 ची मोजणी टाकलेली आहे, ते आम्हाला संशय आला की बाबा जेव्हा बिल्डिंग बनवली आहे गुलजार अधिकारींनी तर ते आता मोजणी कशाला टाकतात. जेव्हा आम्ही बघितला की ह्यांनी प्रत 2020 ची यूज केलेली आहे, जो समद अधिकारींनी ऑलरेडी बोगस मोजणी केली आहे, ते आम्ही चौकशी केली. नंतर मी जाऊन तिथे हरकत घेतली 24 तारखेची, 24 मार्च 2026 त्यांची डेट होती मोजणीची. पण माझी हरकत मी 17 मार्च 2026 ला तिथे सबमिट केली आणि त्या लेटर मध्ये सर्व मेन्शन, मी पूर्ण लेटर भूमी अभिलेख ऑफिसर रोहा भूमी अभिलेख मध्ये सबमिट केला. तर बाबा ही 2020 ची बोगस मोजणी होती, त्यावर जी प्रत लावलेली आहे
गुलजार अधिकारी ती बोगस आहे. तर यावरती तुम्ही व्हेरिफिकेशन करा, नंतर त्यांना मोजणी काय करायची का नाही ते तुम्ही नंतर ठरवा. पण माझे ऍप्लिकेशनचा काहीही त्यांनी हे घेतला नाही, त्यावरती ऍक्शन घेतला नाही आणि गुलजार अधिकारीला 24 तारखेला मोजणी करण्यासाठी इथे आले. गुलजार अधिकारीचे लेटर प्रमाणे जेव्हा मोजणी करण्यासाठी इथे आले नागोठणे रिलायन्स सर्कल समोर, तेव्हा ते मोजणी करणाऱ्यांचं नाव होता मनोज लक्ष्मण दलवे. मी तिथे उपस्थित होतो. मी त्यांना विचारला तर बाबा मी हरकत टाकलेली आहे इथे या मोजणीला, की बाबा ही मोजणीमध्ये जी पेपर दिलेले आहेत गुलजार अधिकारींनी ती 2020 चीच मोजणी बोगस आहे. तेच पेपर त्यांनी लावून दिले आहेत. मय्यत व्यक्तीचा समावेश आहे त्यामध्ये, तेव्हा मय्यत व्यक्तीने सिग्नेचर केलेली आहे लगतदार प्रमाणे. तो बोलते मला काय बोलू नका, मी काय माझा काम करायचं मी करीन, तुम्ही कोण बोलणार आहे. मला धमकी देण्यात आली की तू सरकारी काम मध्ये अडथळा निर्माण करतोस, मी तुझ्यावरती केस टाकीन. म्हणजे असं बोलण्यावरून मला असा संशय येतो की गुलजार अधिकारी त्यांचे सहकारी जे आहेत, जे माल प्रॅक्टिस करून ह्यांना आणलेले आहेत, असा आमचा संशय आहे. का असा आम्हाला संशय आहे की बाबा जी जागा 70 दफेदार इब्राहिमची आहे आणि ते कजापा करून नाव कमी करण्यात आलंय, तिथे बाजूला मय्यत व्यक्तीची जागा आहे जो मुंबईवाला आहे आणि तो काय इथे येऊ शकत नाही. त्यामुळे ह्यांचा त्याला हडपण्याचा त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे ह्यांनी संगनमत करून ह्या व्यक्तीला आणलेलं आहे. क्योंकि आमचा लेटर सबमिट असून हरकत असून त्यांनी काय ह्यावरती ऍक्शन घेतला. जेव्हा मोजणी चालू होती तेव्हा मी त्यांना बोललो की बाबा ही चतुर्सीमा बघा, खरेदी खत वरती जी गुलजार अधिकारींनी जागा घेतली आहे त्याची चतुर्सीमा आहे. पूर्ण डिटेल मी दिली, पूर्वेस काय आहे, उत्तरेस काय, पश्चिमेस काय. त्या रस्ता सोडून तर नाहीच त्याची जागा, रस्त्याची जिथे बिल्डिंग बनवली तीच त्याची जागा आहे. जेव्हा ऍज पर खरेदी खत त्याने मला उलट धमकी देऊन सांगले तू मला काय बोलू नकोस, अशा म्हणजे उत्तरेस म्हणजे खूप. आणि ह्यामध्ये मेन पोलिसांचं प्रोटेक्शन घेतला होता की बाबा पोलिसचं प्रोटेक्शन घेऊन पोलिसांची पण दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून पण ही जी मी माहिती देतोय ती माहिती लपवून ठेवली आणि त्यांच्याकडून प्रोटेक्शन घेतली मोजणी करण्यासाठी. आणि त्यांनी पॉइंट दिले चतुर्सीमा सोडून जो मय्यत व्यक्तीची जागा आहे प्लॉट नंबर 11 चा प्लॉट नंबर 12 सर्वे नंबर 11 चा प्लॉट नंबर 12 तिथे 1.5 गुंठेचा पॉइंट दिला. मी त्याला हे पण बोललो जो मोजणी करणार होता लक्ष्मण दलवे, की बाबा तुम्ही आता फक्त पॉइंट घ्या, डिमार्केशन देऊ नका. तुम्ही माझा पहिले लेटर वाचा, त्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे, सर्व डिटेल दिलेली आहे. तरी पण त्यांनी काय माझा काय ऐकला नाही. तू मला काय बोलू नकोस, मला काय करायचंय मी करीन, मी कुणाचं काय ऐकत नाही, तुला काय करायचंय कर. मी बोलू ठीक आहे, मी नंतरचं बघीन मला काय करायचं आहे. यांनी ज्या दिवशी मोजणी होती त्या दिवशीच एकदम घाई गडबडीने डिमार्केशन पॉइंट घेतले. डिमार्केशन पॉइंट घेऊन तिथे लोखंडी पोल मारून ग्रीन नेट मारले आणि ही पॉइंट जे घेतलेले आहे त्यामध्ये रस्त्यामध्ये जी जागा संपादित आहे ती जागेमध्ये पण पॉइंट घेतलेले आहे आणि रस्त्यावाल्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. पीडब्ल्यूडी ऑफिसर वाल्यांना कोणतीही नोटीस दिलेली नाही. चालक मालक प्रियदर्शनी लगतदार आहेत त्यांनाही नोटीस देण्यात आलेली नाही. त्यावरती प्रश्नचिन्ह ओपन होतोय माझा पण की पोलिसांनी पण ह्यामध्ये थोडासा व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होता की बाबा गुलजार अधिकारीची मोजणी आहे त्यामध्ये लगतदार दोन्ही बाजूला रस्ता आहे स्टेट हायवे 87, ह्यामध्ये काहीतरी रस्त्यावाल्यांना नोटीस दिली का नाही दिली हे पण नाही बघितलं आणि ही घाई गडबडीत मोजणी झाली. या मोजणीत गुलजार अधिकारी त्यांचे सहकारी यांनी घाई गडबडीत पॉइंट घेतले आणि अर्जंटमध्ये तिथे लोखंडी पोल मारून ग्रीन नेट मारला आणि आता त्या साईटला अतिक्रमण चालू आहे. लोकांची दिशाभूल करून असं आम्हाला समजून आलेलं आहे की पैसे घेतात ऍडव्हान्स की आम्ही तिथे गाले बनवू, तुम्हाला भाड्याने देऊ. ते मला लोकांशी पण आव्हान आहे बाबा ह्यामध्ये तुम्ही काय कोणताही पैसा देऊ नका, तुमचे पैसे वाया जातील. हे लँड माफिया लोक आहेत. हे आज नाही तर उद्या नाही तर परवा यांचा सर्व कारनामे उघडकीस होणार आहे. जे मालक आहेत मुंबईवाले त्यांच्याशी पण आमचा कोऑर्डिनेट चालू आहे की बाबा असा प्रकार घडलाय. यामध्ये आम्हाला एक पॉइंट असा पण समजलेला आहे, गुलजार अधिकारींनी जी बिल्डिंग बनवलेली आहे मार्क्स आर्केड नावाची 2 माल्याची, ती बिल्डिंग पण अतिक्रमण आहे. त्याचा सर्वे नंबर आहे कासम नूर मोहम्मदची ती जागा आहे. त्याचा सर्वे नंबर आहे 111-1 चा प्लॉट नंबर 6 आणि 7 असा आहे. हे आमचा अजून आम्ही पूर्ण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलेलं आहे. तरी सुद्धा आमचा हे संशय आहे. ते लोकांना फक्त इतकंच आव्हान आहे की ती बिल्डिंग
आणि ती जागा जी अतिक्रमण केलेली आहे तिथे काही काम होते त्यामध्ये काहीही पैसे टाकू नका, हे माझं आव्हान आहे. धन्यवाद. जनो